की माझं नाव दीपक आर्य आहे. मी तसा व्यवसायाने क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी काम केलेलं आहे, आताही करतो, परंतु फक्त सामाजिक आणि जे आध्यात्मिक कंटेंट असतात त्याच्यावरतीच काम करतो. रिसर्च बेस मी काम करत असतो. सो त्यानिमित्ताने मी सध्या समाजाला प्रबोधन व्हावं, सर्व प्रकारच्या समाजाला प्रबोधन व्हावं, परंतु जे रिव्होल्युशनरी आजपर्यंत होऊन गेले महापुरुष आहेत त्यांच्या माध्यमातून ते प्रबोधन व्हावं. समानतेचं, समतेचं, बंधुत्वाचं आणि सर्व समावेशक. आणि त्यात साहजिकच आहे की ज्या विषयावर तुम्ही आजपर्यंत जेवढं काम केलं आहे आणि ज्या व्यक्तींवरती, महापुरुषांवरती काम केलं आहे ते त्याच कोटीमध्ये येतात, त्याच कॅटेगरीमध्ये येतात की जे सर्वांसाठीच त्यांनी काम केलेलं आहे. मग त्याच निमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. सो फॉर्मली मी तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन तुम्ही मला द्यावं. आपलं स्वागत आहे. हां, थँक्यू. मला तुमचं थोडं फॉर्मल इंट्रोडक्शन की तुम्ही आजपर्यंत काय केलेलं आहे किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि कोणत्या विषयामध्ये तुम्ही तुमचं साहित्य आजपर्यंत निर्माण केलेलं आहे, आणि नंतर मग दुसरे प्रश्न भविष्यातल्या संबंधित गोष्टी बोलूच आपण. आपण इथे आलात त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. आमच्या फॅमिलीकडून आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. आणि विशेष करून आपल्याविषयी जी माहिती सांगितली तीसुद्धा अतिशय आम्हाला प्रेरणादायक आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं पूर्ण नाव प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड. मी या डोंबिवलीमध्ये पेंढारकर महाविद्यालयामध्ये मराठी हा विषय माझा आहे. आणि 2006मध्ये मी रिटायर झालो. ओके. रिटायर झाल्यानंतर मग त्याच्या आधीपासूनच मी सांस्कृतिक चळवळीमध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं. पण नंतर असं लक्षात आलं की आपण प्राध्यापक आहोत, मुलांना शिकवतो आहोत, तर आपण हे गाणं बिणं सगळं सोडलं आणि वैचारिक लेखन करायला सुरुवात केली. माझी पहिली कविता मी लिहिली ती निंबार नावाची कविता लिहिली, की जी आईची कविता आहे. निंबार म्हणजे आमच्या कोकणामध्ये निंबार म्हणजे रखरखीत दुपारचं ऊन. माझा जेव्हा हा कविता संग्रह प्रकाशित झाला त्यावेळा कविवर्य मंगेश पाडगावकर त्या पुस्तक प्रकाशनाला प्रथम आले होते. आणि ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो सायनमध्ये, मुंबईतला त्यांच्या घरी निवासस्थानी, त्यावेळा त्यांनी विचारलं पुस्तकाचं नाव काय. मी सांगितलं निंबार. तर त्याने आईला विचारलं निंबार म्हणजे काय असतो गो. तर आई म्हणली मेल्या तुका माहीत नाही, निंबार म्हणजे दुपारचो रखरखीत ऊन असता. मग माझी आई शेतात काम करायची आणि आम्ही 3-4 मुलं झाडाखाली बसायचो आणि ती उन्हात काम करायची. त्याच्यावर ते पुस्तक मी काढलं निंबार नावाचं. तो पहिला कविता संग्रह. करेक्ट. पण नंतर कवितेने काही विषय होत नाहीत, जे आपण अनुभवलं आहे त्याच्यातून हे लेखन आलं पाहिजे. मग माझ्या आठवणी नावाचं पुस्तक लिहिलं. इथे आपण बघितलं तर इथे ते राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 180 पुस्तकं आली होती. ओके. आणि त्या 180 पुस्तकामध्ये माझ्या आठवणी नावाचं पुस्तक हे फार वेगळं पुस्तक त्यांना वाटलं. चरित्र थोडंसं आहे थोडक्यात, पण जरा वेगळ्या पद्धतीने लिहिलं मी. बरोबर. आणि त्यांना वास्तवात तो आवडला आणि त्यानं मी मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं. 2018. हां, त्यामुळे दुपारी नाटककार नागपूरचे, बरोबर, आपल्याला माहीत असेल, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे, येस, हे लोक परीक्षक होते. आणि त्यांची माझी तेव्हा ती भेट झाली. माझी मिसेस पण त्यावेळेला, आम्ही दोघे होतो. आणि असं लक्षात आलं की आपण तर वैचारिक लिहिलं पाहिजे. हे वैचारिक म्हणजे नेमकं काय, तर गरिबीतून आपण जेव्हा शैक्षणिक दृष्टिकोनातून पुढे येतो, शिक्षण घेतो, पदव्या घेतो, पण त्याचा उपयोग समाजासाठी काय, विद्यार्थी वर्गासाठी आपण काय देऊ शकतो, तर त्यातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न मी केला. मी ज्यावेळेला व्याख्यानाला गेलो दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे अशोका विजयादशमी हा जो आहे दिवस, तेव्हा माझं व्याख्यान होतं 2205 व्याख्यान होतं. ओके. आणि मग तिथे आंबेडकरी बाप नावाचं जे पुस्तक मी लिहिलं त्याच्या संदर्भात चर्चा झाली होती. आणि ती चर्चा मला एवढी आवडली. लोक म्हणाले की तुम्ही अतिशय चांगलं हे प्रबोधन केलं आहे, की बाबासाहेबांच्या वेळेला जी माणसं होती, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं आहे, या महामानवाला पाहिलं आहे, त्यांचं ऐकलं आहे, त्यांचं ऐकून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं. आणि ते आम्ही आज कलेक्टर आहोत, अधिकारी आहोत, प्राध्यापक आहोत, डॉक्टर आहोत. आणि हे जे प्रबोधन आहे हे त्यांच्यापर्यंत जावं, नवीन येणाऱ्या पिढी पण जावं, असा मी प्रयत्न केला. ग्रेट, ग्रेट.
आणि त्यातून मग वैचारिक मी खूप लिहिलं. आता एकूण माझी जवळजवळ आता 60 पुस्तकं झाली आंबेडकरी बाब धरून. त्यानंतर आता 4-5 पुस्तकं माझी आता पुढल्या महिन्यात येत आहेत. त्याचं प्रकाशन सोहळा आहे. पण विशेष करून मी जास्त वैचारिक लिहिलं. म्हणजे तुकाराम महाराज असतील, क्रांती ज्योतिबा फुले असतील, अब्दुल कलाम असतील, किंवा ज्याला म्हणतो आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार असतील, कवी वामनदादा माझे गुरु काव्यक्षेत्रातले वामनदादा, महाकवी वामनदादा कर्डक असतील, यांच्यावर मी मुलांसाठी लिहिलं की मुलांनी ते वाचावं आणि त्यांनी ते कसे घडले, त्यांनी समाजाला कोणतं मार्गदर्शन केलं हे आपण मुलांपर्यंत पोहोचवा म्हणून ते पुस्तक मी छापलं. असे अनेक पुस्तकं आहेत. मुलांसाठी सुद्धा मी बालगीतं लिहिलेली आहेत. आणि ती मुग्धा वैशंबन आहे ना आपली पनवेलची गायिका, लिटिल चॉनची, तिने माझं गीत गायलेलं आहे की मी आहे कोकिळा गाते कुहू कुहू, रंगाकडे माझ्या तुम्ही नका पाहू, रंगाने मी काळी पण मनाची भोळी, गाणं माझं ऐका सांज सकाळी, भेदभाव सारे विसरून जाऊ, काळा गोरा वगैरे असेल, उच नीच काय असेल जात, भेदभाव सारे विसरून जाऊ, पण रंगाकडे माझ्या तुम्ही नका पाहू. ते अतिशय गीत चांगलं झालं. आणि आपलं माहिती दुसरं तिने गीत गायलं ते रविवार हवा मला रविवार हवा. लहान मुलं जेव्हा कोणी पाहुणे घरात येतात तर मुद्दाम आईवडिलांना डिवसतात, आईवडिलांना सांगतात मला हे घ्या ना, मला ते घ्या ना. मग पाहुण्यांसमोर ती माणसं काय करतात, आई वडील जे मागेल ते देऊन टाकतात. तू गप्प राहा आणि जा शांतपणे. करेक्ट. तर ते गाणं तिने गायलं, रविवार हवा मला रविवार हवा, खाऊ नवा खेळ नवा, परिवार हवा, रविवार हवा मला रविवार हवा. सांगायचा मुद्दा असा की परिवर्तन घडवण्यासाठी साहित्यिकांनी काय केलं पाहिजे, लेखकांनी काय केलं पाहिजे, तर आजूबाजूला भोवताली काय घडतं आहे चांगलं वाईट याचं चित्रण, त्याचं निरीक्षण करून आपलं लेखन केलं पाहिजे. ते मी काम करतो आहे. पुरस्कार मिळण्यासाठी, पुरस्कार मिळावं, अनेकांना माझ्या जोडीच्यांना पुरस्कार मिळाले आणि त्यांचं राजकीय दृष्टीने वाहवा झाली, ते मी काम केलं नाही. आपल्याला जे लिहिता येतं, जे अनुभवता येतं, जे समाजापुढे देता येतं, वाढता येतं, ठेवता येतं, ते मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मी काम केलेलं आहे. आता वय 78 आहे तरी पण मी कुणी बोलवलं व्याख्यान. आता परवा माझं एका पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्यांनी मला बोललंय मुंबईला, तर चालू आहे. घरात तर सगळं ही बघते माझी मिसेस, तर मला काही चिंता नाही. मी आफ्टर रिटायरमेंट 2 डिग्र्या घेतल्या, डिप्लोमा इन बुद्धिझम आणि विपश्यना. ती डिग्री घेतली, डिप्लोमा 1 वर्षाचा, आणि MA इन पाली भाषा ते मी केलं आफ्टर रिटायरमेंट. आणि त्याचे मी क्लास देखील घेतले. ग्रेट. कळव्याला पाली भाषेचं. मी पाली भाषा शिकवायला जात होतो इथून कळव्याला. पैसे न घेता फ्री शिकवायचो. ते मला एक बाटली द्यायची पाण्याची आणि एक बिस्किटचा पुढे द्यायचं. पण ते मी करायचो. ग्रेट ग्रेट. की असं म्हणतात की जे जे आपणास ठावे ते लोक असं सांगावे, ज्ञानी करावे सकल जन. आपलं सकल जन नाही करता येणार, पण जेवढं काय मोजकं करता येईल ते आपण करावं. आपल्याला जे येतं, मला 10वीपर्यंत मराठी बोलता येत नव्हतं व्यवस्थित, अशुद्ध बोलायचं. अजूनही एखादा शब्द येत असेल पण तो टाळतो मी. सांगायचा मुद्दा असा, आपण प्राध्यापक आहोत, आपल्याकडनं चूक होता कामा नये याची दक्षता मी घेतो. करेक्ट. आणि ती समय सूचकता मी विपश्यनातून शिकलो आहे. व्हेरी गुड. ज्याला आपण म्हणतो ना की समय सूचकता पाहिजे, आणि ज्याला काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, जशी आपण सावध असलं पाहिजे त्याला म्हणतो आपण, जागृत राहायला पाहिजे. जागृत. यस. नाही, त्याला एक शब्द आपल्या पालीमध्ये आहे, सती. सती तर आहेच, पण अजून एक शब्द आहे की तो शब्द म्हणजे असा की आपण बोलत असताना कुणाशी बोलतो, कुठे बोलतो, कोणासमोर बसतो, कोणाबरोबर वागतो, कोणाबरोबर चर्चा करतो, हे सुद्धा भान असलं पाहिजे. भान असलं पाहिजे. सजगता. सजग. यस. धन्यवाद. करेक्ट. हा सजगता शब्द मला आठवत नव्हता म्हणून तो विचारला मी. करेक्ट. की सजगता पाहिजे. ही सजगता फार महत्वाची आहे जीवनामध्ये. त्यातून नेमकं काय, चांगलं काय, वाईट काय याची सुद्धा जाण होते. आणि म्हणून मी लिहिलं होतं की जाणीव ना त्या क्षणांची जुनेच पान वाजतो, जाणीव ना त्या क्षणांची जुनेच पान वाचतो, लागल्यात ठोकरा तरी जुनीच वाट चालतो. माणसाने नवीन काय ते निर्माण केलं पाहिजे. निर्मिती ही फार महत्वाची गोष्ट आहे. जी निर्मिती, ज्या निर्मितीतून समाजाचं भलं होईल, सर्व समाजाचं. बरोबर. सर्व समाज. माझ्या डोळ्यापुढे, मी शिक्षक असल्यामुळे मला विद्यार्थ्यांमध्ये कधी मी भेद केला नाही.
सगळी मुलं माझीच आहेत. करेक्ट. मी असं लिहिलंय, ही मातृभूमी माझी माझीच माणस येई, ही मातृभूमी माझी माझीच माणस येई, प्रत्येका ठाई ठाई अधिकार माझा आहे, तिथल्या क्षणाक्षणावर अधिकार माझा. ही माझी कविता. सदा कराडे, साहित्याची फार मोठी व्यक्ती, ही MA कविता होती माझी ओके. 10 वर्षापूर्वी. वाव. तर सांगायचा मुद्दा की जे जे क्षण असतात ते क्षण महत्त्वाचे असतात. कधी सुखाचे असतात, दुःखाचे असतात, पण त्याला न डगमगता अधिक सुखाच्या मार्गाने कसं जाता येईल, अधिक सुखाच्या मागे न लागता आपला क्षणांचा उपयोग कसा करता येईल. मी असं लिहिलं होतं सुरुवातीला, येतात क्षण जातात क्षण, येतात कधी योगायोग. येतात क्षण माझी पहिली कविता ही. ओके. ती प्रसिद्ध झाली होती तेव्हा नारायण सूर्य होते, नामदेव ढसाळ होते, वसंत बापट होते, आणि नंतर दया पवार होते. यांच्या बरोबर ती कविता तेव्हा मी गोरेगावला वाचली, तेव्हा तिला त्या कविता प्रसिद्धी मिळाली पहिलीच. येतात क्षण जातात क्षण, येतात कधी योगायोग, त्या क्षणांचा त्या युगांचा माणूस घेतो कधी भोग. क्षण म्हणजे काय कळत नव्हते मज काय, क्षणात पडला पाय करू काय उपाय. त्याने केले म्हणून मी केले, त्याला मिळाले म्हणून मला मिळेल, अशी आशा का करावी. कष्टरूपी जीवनामध्ये माणसाने कष्टाची पेरणी करावी. वाव. तुम्ही कष्टाची पेरणी करा, योग्य ठिकाणी पेरलं उगवेल. आणि मी असं लिहिलं होतं की तशी या देशाची जमीन सुपीक, या देशाची जमीन तशी सुपीक, पण पेरणीच केली नव्हती कोणी, ती केली बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि भरपूर आलं पीक. माझ्यासारखी माणसं 2 शब्द लिहू शकतात, बोलू शकतात. हे कसं आहे की संस्कार नावाची गोष्ट फार महत्त्वाची आहे. आमच्या आईवडिलांनी सांगितलं, वडील काय आईवडील शिकले नव्हते, पण आई म्हणायची बा चांगल्या मुलांची संगत करायची, वाईटही संगत करायची नाही, बस. म्हणजे ते लक्षात ठेवलं. बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे अनेक जाती धर्माची मुलं असायची, एकाच रूमात 10-12 मुलं असायची, पण त्या सगळ्यांबरोबर माझी दोस्ती असायची. किंबहुना माझा आवाज, माझं गाणं चांगलं असल्यामुळे, आवाज चांगला असल्यामुळे सगळी मुलं माझ्यावर प्रेम करायची. आणि मी लिहिलंय की चंदनाचे झाड एकदा तरी हो, की चंदनाचे झाड एकदा तरी हो, शीतल प्रकाश चंद्र एकदा तरी हो, चंदनाचे झाड एकदा तरी हो. हे मी लिहिलं. वा. त्यावेळेला मी शब्द असं टाकले होते की उगवतो हे कधी मला सुचलं. मी जेव्हा मॉर्निंग वॉकला जायचो आणि एका झाडाखाली बसलो, त्या झाडावर गुलाबी अशी शुभ्र फुलं होती, गुलाबी रंगाची. ती माझ्या अंगावर पडल्यानंतर मला सुचलं की चंदनाचे झाड, हे लिहिलं मी. आणि उगवतो सूर्य देतो प्रकाश, सर्वांचा उद्धारक एकदा तरी हो. सूर्य भेद करतो का? ही झोपडी आहे, ही गरीब वस्ती आहे, हे महाल आहे, ही श्रीमंत आहेत, ते काय आहे, भेद नाही करत. तर सूर्यासारखं आपण सर्वांच्या उद्धारासाठी केलं पाहिजे. ज्या सर्व महामानवांनी, महामातांनी सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी काम केलं, आपण सुद्धा थोडं तरी कणभर का होईना ते करावं असं मला वाटतं. ग्रेट. आत्ता वर्तमान स्थितीमध्ये, वर्तमान काळामध्ये तुमचा जे पुस्तक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल थोड्या वेळापूर्वी बोललात, आंबेडकरी बाप त्याचं नाव. तर त्याच्याबद्दल थोडंसं मला बॅकग्राऊंड सांगावं की ते पुस्तक तुम्ही काय झालं लिहिलं. काय झालं माहिती आहे का, एका व्यक्तीनं आंबेडकरी आई लिहिलं, त्याच्या आधी माझ्याकडे हा विषय होता. तर मी त्यावेळेला काय लिहिलं, बला का ना बा. आमच्याकडे बला आईला ब म्हणतात, बर, आणि बापाला बा म्हणतात, बर. फक्त बला का ना बा असं मी पुस्तक लिहिलं. ओके. कविता संग्रह म्हणून. पण त्याच्यात माझं दीपकजी माझं काय समाधान झालं नाही. ओके. मी म्हटलं आपण आंबेडकरी बाप लिहायचा. ओके. आंबेडकरी विचारची खूप माणसं मला भेटतात. गेली 50 वर्षामध्ये, हे 50 वर्ष झाली मी काम करतो आहे. बरोबर. याच्यामध्ये खूप माणसं भेटली, ही सगळी मोठी मोठी माणसं भेटली, आणि त्या भेटलेल्या माणसातून असं लक्षात आलं की आपण यांना लिहितं करूया. तुम्ही कलेक्टर झालात, कसे झालात, कुणामुळे झालात, तुमच्यापुढे काय आदर्श होता. तर त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांनी बाबासाहेब आम्हाला लहानपणी सांगितलं होता, आणि तो आदर्श घेऊन आम्ही शिकलो. त्यांनी पाठवलं, गरिबी होती,
पण तरी आम्ही शिक्षण घेतलं. बापांनी कष्ट करून आम्हाला शिकवलं. मग माझ्या लक्षात आलं की ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे, ज्यांनी बाबासाहेबांना ऐकलं आहे, ज्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात राहिले, अशा बापांना भेटूया आपण. ग्रेट. मग पहिली व्यक्ती पकडली मी यशवंत मनोहर, कारण त्यांचं चरित्र मला माहिती आहे. माझी संस्था जी आहे बौद्ध साहित्य प्रसार संस्थेची 3 राज्यस्तरीय संमेलन झाली आणि त्याच्यामध्ये यशवंत मनोहर जळगावच्या संमेलनामध्ये त्यांना मी उद्घाटक अध्यक्ष नेमलं होतं. ग्रेट. तर त्यावेळेला त्यांना मी सांगितलं ही कल्पना. म्हटलं सर मला अशी एक कल्पना सुचली आहे की आंबेडकरी बाप नावाचं पुस्तक लिहावं. अरे बहुत अच्छी बात आहे बोले, चांगली गोष्ट आहे. मी काय करू, तुम्ही प्रस्तावना लिहायची आणि तुमचा जो अनुभव आहे तो लिहा. तर ते म्हणाले की माझे वडील मला गोदी आपली असे ना चादर, त्या चादरीत टाकायचे आणि शाळेत घेऊन जायचे. अच्छा. ओके. तरी मी पळून यायचो, पण तरी पण ते नंतर मी शिकलो आणि मी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये गोल्ड मेडलिस्ट झालो. बरोबर. आणि त्यांनी फार मोठं नाव कमवलं त्यावेळेला. तिथे 1 नंबरचे विद्यार्थी होते. मग त्यांचा लेख जेव्हा वाचला तेव्हा अरे आपण अनेकांना भेटूया. मग मी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास ज्यांना मिळाला, ज्यांनी ऐकलं, बाबासाहेब पाहिलं, त्या लोकांना सगळ्यांना मी पत्र लिहिली. त्यांचा संपर्क त्यांचा फोनवरून केला आणि त्यांचे लेख जवळजवळ 35-36 लेख आले. आणि त्याचं एवढं त्यांच्या 4-5 फाईल माझ्या आहेत. बरं. त्यांचं लेख घेणं, त्यांना करेक्शन करणं, सुधारणा करणं, कमी जास्त शब्द हे करणं, सगळं करून ते सगळं पुस्तक तयार झालं. आणि त्याला प्रस्तावना यशवंत मनोहरांची मिळाली. ग्रेट. तर सांगायचा मुद्दा असा की त्याच्यातून अनेकांचे मला फोन आले की आम्हाला यांचे वडील, त्यांचे वडील, ह्या लेखकाचे वडील असे घडले आणि आमच्या जीवनात असा प्रसंग आलेला आहे. आमच्याही बापांनी बाबासाहेबांना पाहिलं, तुम्ही आम्हाला सांगितलं असतं, आम्ही पण लिहिलं असतं. म्हटलं मला एवढं संपूर्ण मोठं पुस्तक तयार करायचं होतं. एक 30-35 लोकांची मर्यादा होती. बरोबर. कारण खर्च पण खूप आहे आणि म्हणून तेवढ्यात ते पुस्तक आम्ही लिहिलं. आणि सांगायला मला आनंद वाटतो आहे की त्या दिवशी 300 जवळजवळ पुस्तकं संपली कार्यक्रमात आणि नंतर 200 पुस्तकं संपली आणि 2 महिन्यामध्ये सगळी पुस्तकं, म्हणजे आता 2-4 पुस्तकं मी ठेवली शिल्लक, कोणतरी युनिव्हर्सिटीमध्ये कोणी मागितलं काय तर सांगायचं असं हे माझं 60वं पुस्तक. आणि जी 59 पुस्तकं होती टेबलाच्या खाली प्रकाशनच्या सोहळ्याच्या इथे 1 ते 59 पुस्तकांची मुखपृष्ठ लावली होती. ओके. तो विषय जो आहे तो लोकांना एवढा आवडला खरं की तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली, त्याचं आम्हाला दर्शन झालं. आता मला परवा एकाने लिस्ट मागितली आहे, तुमच्या 60 पुस्तकांची लिस्ट पाठवा. आपले जे आहेत ना नाशिकचे वैद्य सर, अनिल वैद्य, त्यांनी लिस्ट मागितली. सांगायचा मुद्दा का की हे लेखन जे आहे ते वैचारिक जास्त लेखन मी केलं आणि विशेषतः सर्व समाजापर्यंत जावं हा माझा उद्देश. मुलांसाठी, गरीब समाजासाठी, झोपडपट्टीच्या लोकांसाठी मी असं लिहिलं. मी जेव्हा झोपडपट्टीत राहत होतो, मला सांगायला मला आनंद वाटेल, मी झोपडपट्टी राहत असताना माझी मिसेस आणि आम्ही, माझी 3 मुलं आम्ही राहत होतो. त्यावेळेला तिथली अवस्था असेल, जर उडी मारली नाही व्यवस्थित मारली तर गटारातच 2-3 फूट अशी जागा होती. आणि पत्र्याचं घर, ओके, कुडाचं घर बांधलं आणि वरती कौलं वगैरे अशी होती. तर तेव्हा मी कविता लिहिली की पाऊस, ती कविता आज 36 भाषेतून येते आहे जगातल्या. एक कविता संग्रह जो आहे तो पाऊस नावाची कविता ही 36 भाषेतून एकच पुस्तक म्हणजे उघडलं तुम्ही की मराठी कविता येईल, पाऊस, आणि लगेच हिंदी, संस्कृत, पाली, करेक्ट, जर्मनी, फ्रेंच, इंग्रजी, हिंदी, 36 भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेत. छापायला गेलेलं आहे. आता त्याचं मुखपृष्ठ पण आलंय माझ्याकडे. बरं. पावसाचं मुखपृष्ठ आलेलं माझ्याकडे. ग्रेट. हे महत्वाचं काय आहे की मला असं वाटतं की एक आपली कविता एवढ्या भाषेतून येते आहे, हे खरं म्हणजे रेकॉर्ड होणार आहे. करेक्ट. परंतु मला असं वाटतं की कमीत कमी आजकाल पावसाची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे किती हाल झाले, आज उद्ध्वस्त झालं संपूर्ण. आधी झारखंडपासून तर इथपर्यंत आपल्याला दिसतंय. बरोबर. तर पाऊस हवाच असतो. पाऊस कुणाला नको असं नाहीये, पण मला वाटतं का तुम्ही झोपडीत राहतो आहे आणि माझी झोपडी भिजते आहे, गळते आहे, तर मला कशाला पाऊस पाहिजे, तात्पुरतं का होईना पाऊस.
येऊ नको पावसा रात्री किंवा दिवसा. बरोबर. हे असं तो मुलगा का म्हणतोय, तर तू आलास तर माझी गोधडी भाकरी वाहून जाते, काय खाणार मी. तर न आले तू बरा, पण लोकांचा पाऊस हवा आहे ना. करेक्ट. पण ही नकारात्मक भूमिका जी आहे त्या मुलाची, ती अवस्था व्यवस्था वास्तवादी जीवन तो सांगतो आहे. येऊ नको पावसा रात्री किंवा दिवसा. पण ती मुलं काय म्हणतात बिल्डिंग मधली किंवा इतर चांगली मुलं, ए रे रे पावसा तुला देतो पैसा. तेव्हापासून मला असं वाटतं ही लाच देणं प्रकार आतापर्यंत आहे. म्हणजे पावसात सुद्धा लाच तुम्ही देताय, ए रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा देतो मग तू ये. हे विदारक चित्र आहे. खरं. तर पाऊस, मी झोपडीत असताना जो पाऊस आला येत होता आणि काय अवस्था होत होती माझी, त्यावेळेला ते लिहिलं आहे की पाऊस येण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा आभाळाकडे असतात. शेतकऱ्यांच्या काय आपल्या काय वाट पाहतो आपण, इतकी उष्णता वाढलेली असते. बरोबर. की पाऊस येण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा आभाळाकडे असतात, पण झोपडीतल्या नजरा मात्र फाटलेल्या छपराकडे. हे कधी मी साकारेन, कधी ते बंद करीन. पाऊस येणार आहे. पाऊस येण्यापूर्वी सर्वांच्या नजरा आभाळाकडे असतात, पण झोपडीतल्या नजरा मात्र फाटलेल्या छपराकडे. तेथील मुले गाणंच गात नाहीत, ए रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. तेथील मुले गाणं गातात झोपडीतील, ए ग ए ग भाकरी मला दे चाकरी. कारण चाकरी केल्याशिवाय भाकरी मिळत नाही. ए ग ए ग भाकरी, आधी भाकर येते मग चाकरी येते असं त्याला म्हणायचं. का म्हणायचं, थोडसा विरोधाभास आहे. पण चाकरी मिळाल्याशिवाय भाकरी मिळणार नाही. पण ए ग ए ग भाकरी मला दे चाकरी. चाकरी आली धावून, पाऊस पडताच घरातील भाकरी गेली वाहून. पण शेजारची एकही इमारत डोकावून पाहत नाही. तेथील माणसं बघत पण नाहीत की यांची अवस्था काय. तेथील मुले गाणं गातात, ये ग भाकरी मला दे चाकरी. चाकरी आली धावून, पाऊस पडताच घरातील भाकरी गेली वाहून. पण शेजारची एकही इमारत डोकावून सुद्धा पाहत नाही. मग तेथील मुले गाणं गातात, येऊ नको रे पावसा रात्री किंवा दिवसा, येऊ नको पावसा रात्री किंवा दिवसा. या कवितेला मला लातूरमध्ये कविरत्न पुरस्कार मिळाला. वाव. आणि कलेक्टरनी माझी व्यवस्था केली 2 दिवस. ते एवढे भारावून गेले की म्हणे मला माझी लहानपणची आठवण झाली. कलेक्टर म्हणाले, खूप छान. सर म्हणाले माझं जीवन पण थोडंसं असंच होतं. आज मी इथे आहे बंगल्यात. तुमच्या कवितेने माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मग त्याला मला आठवतं, मला मी म्हटलंय की नैनातून अश्रू गळले अश्रूंचे झाले मोती. नैनातून अश्रू गळले अश्रूंचे झाले मोती. स्पर्श होता तयाला मोती नष्ट झाले. हे जे सगळं वास्तवादी जीवन आहे ते कुठल्याही साहित्यिकाने, कुठल्याही कवीने, निरीक्षण शक्ती आहे. पाहणं म्हणतो आपण, चौदिशांना बघणं, अनुभवणं, आणि ते अनुभव शब्दरूपाने व्यक्त करणे फार महत्वाचं असतं. मी बसलोय बंगल्यात आणि लिहितो झोपडीतलं गाणं. माईंची खाडी काय त्यांना माहीत नसते, पण तो बंगल्यात राहून ते लिहित असतो. ते प्रत्यक्ष अनुभव. जे न देखे रवि वे देखे कवी, कवी के आगे होता है सबसे बड़ा अनुभवी. अनुभव फार महत्वाचा आहे. आणि तो अनुभव आपण शब्द रूपाने व्यक्त केला पाहिजे. कारण कविता म्हणजे काय, भावनांचा आविष्कार असतो. कविता म्हणजे काय, एक गाथा असते, एक कथा असते, एक जीवन असतं. ते विषमतावादी असू शकतं, समतावादी असू शकतं, बरोबर, बंधुत्वाचं नातं सांगणारे असू शकतं, न्यायाचं असू शकतं. हे सगळं भाव त्या कवितेच्या माध्यमातून केले जातात. असं म्हणतात, कविता जी आहे ना, कविता, कवीबद्दल असं म्हटलं जातं की कवी हा नेहमी कसा असतो, शब्दांना गोळा करतो. नुसतं शब्दांना गोळा करत नाही, तर भावनांचा विचार करून तो आविर्भाव दाखवतो शब्दांच्या रूपानं. असं आहे. बरोबर. खूप छान. सगळेच जीवन जगत असतात, सगळेच कवी असतात, पण तुम्ही काय करता, लिहित नाही. मी काय करतो, लिहितो म्हणून मी कवी होतो. बरोबर, एकदम बरोबर, करेक्ट. अनिवार्य भावनेचा उद्रेक म्हणजे कविता, असं म्हटलंय एका फ्रान्सच्या एका कवीने. अनिवार्य भावनेचा उद्रेक म्हणजे कविता. म्हणजे कविता. अनिवार्य भावनेचा उद्रेक
म्हणजे कविता. मग मी 10 वर्षापूर्वी अशी व्याख्या लिहिली, उद्रेक आणि अन्याय अत्याचार यांना वाचा फोडणारी व्यक्त होणारी भावना म्हणजे कविता. वा. ही जेव्हा कविता निर्माण होते तर ती निर्मिती आपल्या शब्दांच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून असं लिहिलं मी की पाहिला भूतकाळ जेव्हा मी जरासा बोललो, पाहिला मागचा भूतकाळ जेव्हा मी जरासा बोललो, वेदना माझ्या जीवाच्या खोलून या बोललो. त्या प्रकट होतात. करेक्ट. खूप छान. मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण जेव्हा रस्ता चालत असतो, काटे पण असू शकतात, खड्डे असतात, दगड असतात, धोंडे असतात, पण कसं चालायचं हे कोणीतरी शिकवलेलं असतं ना. हो हो बरोबर. कोणीतरी माझी आई म्हणायची, बा लेका रस्त्याने चालताना जरा बघून चालावं, नाही तर ठेच लागेल. हा आणि आईचा विचार आहे. बरोबर. तुम्ही रस्त्याने चालता आकाशात बघायला लागलात तर खाली खड्डा आहे, पडणार. पडणार. दगड आहे, ठेच लागणार, बरोबर. काटा रुतणार. म्हणून ती म्हणायची जरा बघून चालावं, रस्त्याने चालताना बघून चालावं. चला. खूप छान. तर हे सगळं चित्र आहे ना, हे चित्र माझ्या साहित्यातून, कवितेतून, लेखनातून, समीक्षेतून आलेलं आहे. ओके. ग्रेट. म्हणजे एका कवयिनी म्हटलेलं आहे कवितेच्या संदर्भात की बी पेरली माती असावी लागते, ओलावा असावा लागतो. एवढंच नाही, त्या बी पेरल्यानंतर जे वर येतं अंकुर, त्याचं रक्षण केलं पाहिजे. करेक्ट. करेक्ट. त्याची मशागत केली पाहिजे. बरोबर. तरच ते वाढेल. कवितेचं, साहित्याचं, विचारांचं असंच आहे. आपण जेव्हा अनेकांचे विचार ऐकतो, ग्रहण करतो, तेव्हा आपल्या विचारामध्ये बदल होतो. करेक्ट. सगळं चरित्र वाचण्याची गरज नाही आणि सगळंच पुस्तक वाचलं तुम्ही ज्ञानी व्हाल किंवा तुम्हाला काहीतरी मिळेल असं एखादं ओळ, एखादी ओळ, एखादं वाक्य असं असतं की त्यातून तुमचं परिवर्तन होतं. बरोबर. बरोबर. सगळं वाचण्याची गरज नाही. करेक्ट. एकच वाक्य आहे, ते वाक्य तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करत असतं. करेक्ट. करेक्ट. जसं तुमच्या या विचारांना सुसंगत अशी एक गोष्ट आहे, जसं की तुम्ही थोड्या वेळापूर्वीच बोललात आता की ज्या वेळेला मी बुद्धिझम अँड विपස්සना या संबंधित ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा केला 1 वर्ष, यस, तर त्यावेळेला तुमच्या मनात जे विचार चालायचे आणि त्या वेळेमध्ये किंवा त्या अगोदरही, कारण बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारानेच तुम्ही काम करता, म्हणून धम्मपद हे जे धम्मपदामध्ये असं फार महत्त्वाचं पद आहे. धम्मपदांमध्ये ना आता त्याचं जवळजवळ कितीतरी 27 भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. धम्मपदाचं. बरोबर. आणि धम्मपदाचं अनुवाद किंवा धम्मपदाची नक्कल म्हणजे गीता आहे. ओके. धम्मपदाची नक्कल म्हणजे गीता आहे. ओके. हे कोणी मान्य करणार नाही, पण ते सत्य आहे. तुम्ही साधं धम्मपदा विश्लेषण तुम्ही केलेलं आहे. हो हो. म्हणजे तुम्ही यस, ज्या वेळेला एवढं असं स्टेटमेंट केलं तर साहजिक तुम्ही त्याला त्याची तुलना केली असेल, धम्मपदाच्या गाथा बघितल्या असतील. यस. आणि आता बघा, एक त्यातलं एक गाथा तुम्हाला सांगतो, महामंगलसूत्रामधली. ओके. गाथा अशी आहे की असेवनाच वालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजयनं एत मंगल उत्तम. बरोबर. उत्तम मंगल काय की चांगल्या माणसाची संगत करा, मूर्खांची संगत करू नका, आणि जे जे चांगलं आहे त्याची पूजा करा. पूजा करणं म्हणजे आरत्या वाहणं नाही, पूजा करणं म्हणजे जो आदर्श जो आहे तो घ्या, त्याने अनुसरा, ते चांगलं ते घ्या. दुसरं असं म्हटलंय की माता पितू उपठ्ठानं पुत्रदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतम मंगल उत्तम. आईवडिलांची सेवा करा, बायको मुलाचा सांभाळ करा, हे उत्तम मंगल आहे. हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे. धम्मपदातल्या अनेक गाथा आहे की वैराने वैर मिटत नाही. त्याला प्रेमाने जिंका. करेक्ट. मायाने जिंका, प्रेमाने त्याला सांगा. तुम्ही मला मारलं म्हणून तुम्हाला मारायचं, तुम्ही माझ्या मुलाला माझ्या मुलांनी तुमच्या वडिलांना मारायचं की तुमच्या मुलाला मारायचं, याने क्षमत नाही, वैराने वैर मिटत नाही. हे धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. खूप सांगितलेल्या गोष्टी आहेत. बरोबर. बरोबर. धम्मपद ज्यांनी वाचलं असेल किंवा जे वाचू शकतात त्यांना खूप गोष्टी पाहायला मिळतात. त्यात कथा म्हणजे बघा खंड आहेत.
अच्छा, अट्टकथा पण आहेत त्याच्यात. अट्टकथा आहे, हम्म. जातकथा आहे, सगळं आहे. ओके. जी.एल. कांबळे आमच्या आहेत, त्यांनी त्याचा बरं. अनुवाद केलेला आहे. ओके, छान. तर काय माहिती का, जेव्हा आपण वैचारिक पातळी थोडीशी उंचावते ना आपली, हम्म. तेव्हा वाटतं नाही अजून काहीतरी मिळालं पाहिजे, अजून एक शिडी चढलं पाहिजे, करेक्ट. अजून एक पायरीवर गेलं पाहिजे. करेक्ट. ते समाधान होत नाही, आणि इतका समुद्रासारखं ते आहे. बरोबर आहे. हम्म. आपण नुसतं काठावर असतो उभे, करेक्ट आहे. पाय सुद्धा टेकत नाही आतमध्ये, बरोबर आहे. इतकं ते आहे. हम्म. आता मी जेव्हा असं म्हटलं हम्म. की रिटायर झाल्यानंतर मी पाली MA केलं, ते जर 40 वर्ष आधी केलं असतं, हम्म. हम्म. 40-55 वर्ष चालू असताना शिक्षण, तर मी महाराष्ट्रभर प्रचार केला असता. हम्म. पण ते उशिरा मिळालं. करेक्ट. आता प्रत्येक ठिकाणी जाणं, इथे क्लास तिथे क्लास, कमीत कमी त्यातली 10 तर मुलं शिकली असती, हम्म. 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 10 पैकी एक तर मुलगा प्रवीण झाला असता. बरोबर. माझ्या मिसेसने मी पाली डिप्लोमा केला, हम्म. मी गेल्यानंतर. अरे वा. तिला चांगले मार्क्स मिळाले हो, त्यावेळेला. ग्रेट ग्रेट. म्हणजे आम्ही एकमेकाला कधी कधी सांगतात, मला आठवलं नाही, ती सांगते मला. बरोबर. तर काय असतं देवाणघेवाण. मला एकाने विचारलं, तुम्ही पाली शिकलात, तुम्हाला काय बोलता येतं का? अरे मी बोललं, तुला कळलं पाहिजे ना. नाही, एखादं वाक्य सांगा. मग गंमत म्हणून सांगितलं, अहं थोकम थोकम पाली जाना मी. काय सांगितलं मी? अहं थोकम थोकम पाली जाना मी. मी थोडं थोडं पाली भाषा जाणतो, समजतो. अरे थोकम थोकम म्हणजे काय ठोका आहे असं नाही, थोडं थोडं. करेक्ट करेक्ट. थोडं थोडं म्हणजे आताशी मी पहिली दुसरी पास झालो आहे पाली भाषा, अजून मला 10वी 11वी पण शिकायचं आहे. करेक्ट. तर हे कधी कधी आपल्याला त्याचा वापर करेक्ट होतो. तुम्ही जो कवितेचा विषय आपला सुरू होता, त्यात नंतर मी धम्मपदाचं विषय आला. त्याचं कारण हे होतं की तुम्ही एक लाईन बोलून गेलात की कविता असो, साहित्य असो, एक लाईन पण काफी होते, एक लाईन पण पुरेशी असते बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टी कळायला. म्हणून मला ते आठवलं. आपल्याला माहितीये का की बुद्धांच्या धम्मामध्ये एक भंतेजी होते, त्यांना एकच गाथा येत होती. पटत असेल ना? पटिसेन. एकच गाथा येत होती, अनंत पद मिळालं. साधू. दुसरी गोष्ट अशी आहे, बरं बोलला, साधू साधू. गोष्ट अशी आहे की एकच काम करा, असं करा की ते टिकाव होईल, टाकाव असतं कामा नये. खरंय खरंय. त्याच्या सुद्धा माणसं अजरामर होतात. खरंय. पटिसेनची गोष्ट माहीत आपल्याला. ग्रेट. एक करा, पण चांगलं करा, भरीव करा. खूप छान. म्हणजे उद्या मला जर कोणी सांगितलं की बाबा पाली भाषेचं तुम्ही एकच अभ्यास केला आणि त्यातून मला एवढं ज्ञान आहे, तर आम्हाला सांगा, तर ते करण्यासाठी मला खूप अजून खोलात गेलं पाहिजे. कारण तुम्ही जो प्रश्न विचारला एखादा, त्याचं उत्तर मला द्याल तर मग काय अभ्यास नावाची गोष्ट आहे. बरोबर. प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे. जर बुद्धांच्या चरित्राच्या संदर्भातील पहिल्यापासून तर महापरिनिर्वाणपर्यंत, निब्बाणपर्यंत आपण जर अभ्यास केला तरच आपल्याला उत्तर देता येतील. करेक्ट आहे. करेक्ट करेक्ट. सुरुवात, मध्य आणि अंत येस येस याचं ज्ञान असलं पाहिजे. खूप छान.